नमस्कार मंडळी, मी प्रथम म्हणजेच मालवण सुपेची तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. तर आता सकाळचे 10 वाजून गेलेत आणि एकदम कडक ऊन पडलं आहे. सो अंघोळीला जात होतो. अंघोळी जायच्या आधी थोडी तुम्ही बघत असाल माझा गेटअप, मी पूर्ण अंघोळीला जात होतो. त्याच्या आधी थोडं म्हटलं साफसफाई करायचं काम होतं. तर साफसफाईच्या कामाला सुरुवात झाली. दाखवता पूर्ण घाम आलाय. की साफसफाई केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ करायला घेतलाय. सो तुम्हाला दाखवतो. तर इथे खूप सारा कचरा होता. ॲक्च्युली आमच्या घराच्या समोर आहे. तर आम्ही सर्वांनी मिळून इथे पूर्ण कचरा साफ केला आहे. तो एरिया इथे पण कचरा होता. सो सकाळी उठल्यावर आम्हाला हे काम होतं. काकाने काहीच नाही काम केलंय, फक्त इन्स्ट्रक्शन देत आहे. खूप मेहनती माणूस आहे हा. त्याने बघा हे लाईन वगैरे काढून घेतलीत. तर मंडळी हे आमच्या केळीची केळी आहेत. की मग आता काय अजून एक घर पूर्ण घर पिकलेलो आणि हे दुसरं जे घर आहे हे बारकी केळी आहेत. पण आता एक केळवण खाली पडली आहे म्हणून कच्ची केळी, ही कच्ची केळी आहेत, ही पिकी केळी आहेत. काय चालला काय चालला काय चालला बस 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 ये बस. अरे किती काय पित रे हे ताडी माडी काय पित ताडी माडी ताडी माडी घरगडी बघ हे होणार सरळ सांग, खरा सांग काय पित. एवढा खालच्या लेवलचं नको रे बोला. तांदळाची पेजा. फायनली 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 आम्ही निघालो आहोत आता विहिरीवर अंघोळ करायला. हे बघू शकता, हे हमारे दादा लोग आहे आणि ह्यो आमचो मळो आणि हा आहे आमचा घर या माडांच्या पाठीमागे. ऊन बघा कसं लागतं आता. तर ही अशी असा मंदिराची डेकोरेशनची तयारी चाललेली. नाव घे देवांचं नाव घे. त्यांचं तर ते करतील त्याच्यावर डिपेंड. आता आम्ही चाललो जे डान्स परफॉर्मन्स जे लोक घेणार आहेत कोणी त्यांची नावं घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी फिरतोय. कारण लास्ट टाइम आम्ही विचारलं होतं नाव कोण देते कोणी नावं दिली नाही आहेत. माझे मी आता घरोघरी फिरून नावं कलेक्ट करत आहोत की परफॉर्मन्स हा संध्याकाळी जे होणार आहे डान्स परफॉर्मन्स त्यासाठी कोण कोण इंटरेस्टेड आहे. ह्या दोघांनी पण घेतलं आहे. नमस्कार मंडळी, तर आता दुपारचे 1:30-2 वाजल्यात आणि आम्ही चाललो दारोळवाडीत. म्हणजे आमच्या तळगावात प्रत्येक ठिकाण म्हणजे वेगवेगळ्या वाड्या आहेत. त्याच्यातलीच एक वाडी म्हणजे दारोळवाडी, जिथे आमचे काही भावकी राहते. तर तिथे गवळदेवाच्या इथे हे पण आहेत आमच्यासोबत. तिथेच आमच्या इथे गवळदेव आहे. त्या गवळदेवाच्या इथे आज ब्राह्मण भोजन आहे. त्याच ब्राह्मण भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही निघालो आहोत. कारण त्यांच्याकडून आम्हाला निमंत्रण आलं होतं की ब्राह्मण भोजनाला यावे. बाकी सगळेजण घरी जेवून झालेले आहेत. तर आपण म्हटलं की जाऊया थोडंसं काहीतरी वेगळं. आणि खूप वर्षानंतर मी असं गवळदेवाला म्हणजे ब्राह्मण भोजन असं करणार आहे. सो लेट्स गो. मजा येईल.
हे आहे आपलं इथलं गवळदेवाचं मंदिर. त्याच्या बाजूला नाही मस्त अशी विहीर आहे. आता वरून बघितली तर आपण तिथे जातोय. जेवण आपलं झालेलं आहे. आता जेवण एकदम अप्रतिम होतं. जे जेवणामध्ये मी तुम्ही म्हणाल ना तर डाळ भात लोणचं पापड, त्यानंतर भाज्यांमध्ये फणसाची भाजी होती, हा हा, बटाट्याची भाजी होती, त्यानंतर फ्लॉवर बटाटा मटर अशा भाज्या होत्या. त्यानंतर मी स्वीट डिश म्हणून खीर होती. बघा ही ती विहीर आहे. स्वीट डिश म्हणून खीर होती शेवयाची. प्लस सगळ्यात बेस्ट वन ऑफ माय फेवरेट थिंग म्हणजे सोलकढी होती. सो असं खूप मस्त जेवण होतं. आणि पुऱ्या पण राहिल्या सांगायच्या. सो त्यानंतर ही विहीर बघा, हे पायऱ्यांवाली विहीर तुम्हाला दाखवतो. ही माझ्या आईच्या मामाच्या इथे आहे. त्यानंतर मी माझ्या गावात कधी बघितली नव्हती, फर्स्ट टाईम बघतो की माझ्या गावात पण आहे. इथून स्टेअर्स असतात खाली जाण्यासाठी. खूप भारी. आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आम्ही लहान मुलांसाठी मुलींसाठी तसेच महिला वर्ग पुरुष वर्ग यांच्यासाठी काही गेम ठेवले होते. त्यानंतर लहान मुलांचे महिला वर्गांचे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते. संगीत खुर्ची हा गेम महिलांसाठी खूप स्पेशल होता, कारण त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा सामील होते. तर काहीसा असा होता आमचा आजचा दिवस. शेवटचा डीजे डान्स करून आजचा दिवस इथे संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.